ब्रेकनंतर एक मोठी अपडेट आहे। पुण्याचे महापौर आणि उपमहापौर उद्या सकाळी ठरणार आहेत। पुण्यातील महापौर बंगल्याचं नूतनीकरणाचं काम अंतिम टप्प्यात आलं आहे। 4 वर्षांनंतर पुण्याचे महापौर या बंगल्यात वास्तव्यास येणार आहेत। गेल्या अनेक वर्षांपासून बंद असलेल्या महापौर बंगल्याचं नूतनीकरणाचं काम आता सुरू झालंय। पुण्याचा महापौर कोण असेल हे आता जवळपास निश्चित झालं आहे। भाजपच्या मंजुषा नागपुरे या पुण्याच्या महापौर होणार आहेत। उद्या याच महापौर पदासाठी मतदान होणार आहे आणि नव्या होणाऱ्या महापौरांचा बंगला देखील तयार झालाय। पुण्याच्या घोले रोडवरती असलेला पुण्याच्या पहिल्या नागरिकाचा म्हणजेच महापौरांचा बंगला आता त्याच्या महापौराच्या स्वागतासाठी सज्ज झालेला पाहायला मिळतोय। गेले 3.5 ते 4 वर्ष बंद असणारा बंगला खरं तर पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर आता या बंगल्याची डागडुजी जी आहे ती अंतिम टप्प्यात प्रशासनाकडून करण्यात आलेली आहे। हे सगळे दृश्य पाहतोय। पुण्याचे जे महापौर उद्या ठरणार आहेत, खरं तर भाजपनं 119 जागा जिंकत पुण्यावर एखादी सत्ता मिळवली आणि मंजुषा नागपुरे यांचा उमेदवारी अर्ज महापौर पदासाठी जो अर्ज भरायचा होता तो भाजपकडून भरण्यात आलाय। पण काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून देखील जो आहे तो आपला उमेदवार महापौरांच्या निवडणुकीत उतरवलेला आहे। पण उद्या खरं तर महापौरांची निवडणूक होईल आणि जे महापौर उद्या शपथ घेतील पुण्यनगरीचा महापौर म्हणून त्यांचा हे निवासस्थान आहे पुण्यातल्या घोले रोडवरती आणि गेले 4 वर्ष बंद असलेल्या निवासस्थानाचं काम आता अंतिम टप्प्यात सुरू झालेलं आहे। इंटेरियर करण्याचं काम आहे। सगळे नवीन कलर या बंगल्याला करण्यात आलेला आहे। उद्या आता महापौराची शपथ घेतल्यानंतर अवघ्या 4 ते 5 दिवसात हा बंगला जो आहे तो खुला होईल। नवीन महापौर जे येतील ते इथंच बसतील। खरं तर गेल्या अनेक वर्षांपासून हा बंगला अनेक महापौर या बंगल्याने बघितलेले आहेत। खरं तर मोठ्या बैठका कोविडमध्ये देखील याच महापौर बंगल्यावर मोठ्या बैठका झाल्या। पुणेकरांसाठी अनेक निर्णय याच महापौर बंगल्यातून होणार आहेत आणि हाच महापौर बंगल्याचं काम आता अंतिम टप्प्यात आलंय आणि पुण्याच्या ज्या कोणी नव्या महापौर होतील त्या याच बंगल्यातून पुणेकरांचा कामाचा गाडा हाकताना पाहायला मिळतील। अभिजित पोते, न्यूज 18 मराठी, पुणे।